नमस्कार पब्लिक, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या डे टू डे लाईफ व्हिडिओमध्ये. तर कशात तुमचा स्वागत आहे. आज तुमचा भाव कसं दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आपण काहीच अशा व्यक्तीबद्दल बोलणार, त्या व्यक्तीचं नाव आहे सूरज चव्हाण. तर काहीच त्या माणसाबद्दल मी किती जरी बोललो, एवढे शब्द बोललो तरी पण कमीच आहेत. खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे भाई आपल्या भावाचं लग्न झालंय. गाईज आपल्या भावाचं लग्न झालंय. व्याज खुशी काहीच खूप खुशी आहे आज मला. एवढी खुशी आहे ना की मला एक्साइटमेंट खूप आहे तुम्हाला सांगायसाठी त्या गोष्टी. तर चला आपण स्टार्ट करूया आपला पहिला टॉपिक, ते म्हणजे आपल्या भावाचं लग्न. तर गाईस तर चला आपण आता अशा व्यक्तीबद्दल बनवते. व्यक्तीचं तुला माहितीच आहे, सूरज चव्हाण. तर आपण सर्वांचा लाडका अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना म्हणजे वेल नॉन ठेवले सगळे पब्लिकला. महाराष्ट्र पण नाही भाई, पूर्ण भारत देशात पण त्याचं नाव असं सूरज चव्हाण. बिग बॉस विनर येतो गाईस, बिग बॉसचा विनर. गाईस खूप प्राऊड फील करतो त्या गोष्टीसाठी. गाईस लॉकडाऊनमध्ये टिकटॉक चालू होतं. एक लॉकडाऊनचं काळ होतं. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये टिकटॉक एक आलं होतं. टिकटॉकच्या काळामध्ये गाईज म्हणजे सगळेजण हे मी पण खूप टाइमपास करतो. मला माहिती नव्हतं त्या टायमिंगला टिकटॉक माझ्याकडे फोन नव्हता. तो आम्ही खूप छोटा होतो, 10वीला होतो. आता आपण बोलणार आहे त्याची स्टोरीबद्दल. गाईस तेव्हा त्याला म्हणजे खूप लोक माहिती की अरे हा असा आहे, हा तसा आहे, सूरज चव्हाण कोण असं तसं एक्सेट्रा एक्सेट्रा खूप काही गोष्टी त्याला बोलायचे. पण गाईस खरंच आज त्या माणसाला अख्खे महाराष्ट्र वागतो. एकूण एक घरामध्ये त्याचं नाव जस्ट त्याची मूवी पण आली होती, झापूक झुपूक. काहीच खरंच ती मूवी पण एक नंबर होती. मी पूर्ण त्याची मूवी बघितली. त्याचं गाणं तर एक नंबर आहे, झापूक झुपूक झापूक झुपूक या या. काहीच तर खूप एक्साइटमेंट होती. मला चालेल ह्याला वेळ लागल्याचा विषय नाही. काहीच त्या भाव येतो आपला. काहीच भाव आहे, खरं सांगू तुम्हाला भाई. लव यू. तर काहीच टिकटॉकमध्ये त्यांना खूप गाजवले. टिकटॉकमध्ये त्यांना दिवस रात्र स्ट्रगल केलं. एवढं स्ट्रगल केलं ना गाईस, एवढं स्ट्रगल. मी त्याला लॉकडाऊनपासून त्याला फॉलो करतोय. आज एक गोष्ट नोटीस केली की त्याच्या लग्नामध्ये एवढी पब्लिक होती की तुम्ही विचार नाही करू शकत. तुम्हाला खोटं वाटतं ना काय, त्याच्या आडीमध्ये जाऊन तुम्ही 100% बघा. आपल्या पोहनानं पण त्याचे रील्स पोस्ट केलेच आहेत. तो त्या लग्नामध्ये इव्हेंटला गेला होता. माझा दाता जमला त्या लग्नाला, कारण की म्हणजे होतं जरा टाईम नव्हता मला त्या गोष्टीसाठी. जरा म्हणजे माझी स्टडीज वगैरे होते खूप, सुजायला जमलं. तर गायस का सांगतो, गायस ओजी माणूस आहे. टिकटॉकमध्ये त्याने गाजवलं. नंतर तो गेला बिग बॉसमध्ये. बिग बॉस नंतर डायरेक्ट तो इंस्टाग्रामवर बिग बॉसचा विनर पण दाखवून टाकलं. गाईस लव दादा दाखवून टाकलं त्यांना की प्राऊड फील म्हणजे काय असतं ते. म्हणजे त्यांना गाजून टाकलं अख्खा महाराष्ट्र पागल झाला. त्याची जी भाषा, जी गावातली भाषा, सगळ्या गोष्टी एक्सेट्रा ऑल म्हणजे ऑल. गाईस म्हणजे मोटिवेशन येतो माझ्यासाठी. गाईस लव यू. मोटिवेशन आपल्यासाठी. तुम्ही म्हणजे एवढं मोटिवेशन हे घ्या. लोकांना नावं ठेवा. लोकांना त्याचंच ठेवतात. नावं त्यालाच ठेवतात की जो काहीतरी प्रगती करत असतो. आज मला पण खूप लोक माझ्या मागून खूप बोलतात, माझ्या घरातले बोलतात, माझ्या नातेवाईक आजूबाजूचे खूप बोलतात. ह्या का नाही ह्या कानाला सोडून द्यायचं. आपल्याला ते पोचन नाही येणार, आपल्याला आपले आईबाप पोचत येतात. आपला आईबाप महत्वाचे आहेत, मम्मी पप्पा आपल्याला महत्वाचे. बाकीच्या गोष्टी भाई काय भाई तू बोल इकडनं, मी सोडून देतो, काय विषय नाही. तर आता त्याचं लग्न झालं. वहिनीच मी असं म्हणजे जेवढ्यापर्यंत ऐकले, वहिनी म्हणजे स्टार्टिंगपासून आय थिंक सो लव्ह मॅरेज बिकॉज मला थोडंफार तर माहितीच आहे. मी म्हणजे एवढे स्टोरी ते डीपली नाही ऐकले, काय सांगते हे सांगते. असं माझं मत हे असेल की लव्ह मॅरेज असेल ते त्या टायमिंग. तसं म्हणजे आय होप. तर खरंच प्राऊड फील त्या गोष्टीबद्दलच. तर मोटिवेशन म्हणजे हेच आहे की काहीचं ते ज्या माणसाला कालपर्यंत लोक ओळखत नव्हते, नाव ठेवते, आज तोच माणसाला अख्खा महाराष्ट्र ओळखते. जर घरात त्याचं नाव आहे, एवढं त्याचं नाव आहे, त्याने एवढं पब्लिसिटी मी नाव कोण ठेवलं की गाईस खरंच प्राऊड फील आहे. तर तुम्ही पण मोटिवेशन घ्या की त्या गोष्टी करून जी गोष्ट करताय, व्हिडिओ बनवताय, हे करताय ते करताय. खूप सारे ब्लॉगर्स आहेत, सौरभ जोशी एक्सेट्रा कॅरिमॅटिक. गाईस ते पहिले काय नव्हते, आता ते खूप वर आहेत. म्हणजे ते म्हणजे खूप म्हणजे त्या चांगल्या ह्याच्यावरती गेलेत ते सगळे. म्हणजे त्यांनी एक लेवल करून ठेवली स्वतःची. लोक नावं ठेवलं किती पण आपल्याला पुढे जायचंच आहे. चला आपण पण तुम्ही नावं ठेवा गाईज. हेटर्स जे माझ्या असतील ते लव यू तुम्हाला पण. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की सांगा, लाईक कमेंट नक्कीच करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डे टू डे लाईफमध्ये. सो बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.